श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटाची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा कलश मंगल कार्यालय तासगाव रोड विटात बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली। सदर सभेस विटा, पलूस, तासगाव, आरग, सांगली, मसूर, कडेगाव या भागातील सभासद हजर होते। सभेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री ललित भाई गांधी कोल्हापूर, मार्श अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई व जैन मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहिले। तसेच श्री राजेंद्र सिंह शाह कोल्हापूर, संस्थापक अध्यक्ष, भारतीय जैन श्वेतांबर समाज महासंघ, तसेच सुभाषभाई शाह अध्यक्ष, महाश्वेता जैन संघटना कराड व रमाकांत मालू उपाध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स सांगली, संस्थेचे चेअरमन व विटा जैन संघाचे अध्यक्ष माननीय श्री विलासभाई शाह व वाइस चेअरमन डॉक्टर श्री अजितभाई शाह, तसेच सर्व संचालक मंडळ, शाखा सल्लागार मंडळ आणि सर्व सेवक वर्ग या सर्वांची उपस्थिती सभेस सुरुवात झाली। प्रथमतः चंदनबाला ग्रुप व त्यांच्या शिक्षिका निराई लौकिक शाह यांच्या मार्फत नवकार मंत्रांचं आयोजन केलं गेलं। त्यानंतर श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। अहवाल सालात मयत झालेले सभासद तसेच माजी आमदार स्वर्गीय श्री अनिल भाऊ बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। श्री रफिक आतार यांनी सभासदांना प्रशिक्षण देऊन वार्षिक सभेच्या कामकाजाची सुरुवात केली। त्यानंतर संस्थेचे संचालक माननीय श्री अभय मानियार यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांची ओळख करून दिली। तसेच संस्थेचे वाइस चेअरमन डॉक्टर श्री अजित रतिलाल शाह यांनी प्रास्ताविकमध्ये संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला। संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर यांनी मागील वर्षाच्या सभेचं प्रोसिडिंग वाचन केलं। त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली। त्यानंतर सभेचे अध्यक्ष श्री विलास कांतीलाल शाह यांनी अहवाल वाचन केला। त्यामध्ये त्यांनी सभासद, भाग भांडवल, संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून प्रधान कार्यालय विटा येथे आहे। संस्थेचा शाखा विस्तार विटा, पलूस, तासगाव, आरग, सांगली या ठिकाणी असून शाखांच्या प्रगतीचा आढावा मांडला। संस्थेची ठेव वाढ, कर्ज वाढ, संचालक मंडळ, कर्ज, गुंतवणूक, थकबाकी यामध्ये झालेली वाढ याचा सविस्तर वृत्तांत सभासदांपुढे मांडला। संस्थेने आज अखेर 80 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट लवकरच संस्था पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच संस्थेचा अहवाल सालामध्ये ढोबळ नफा 1,27,00,000 रुपये झाला असून त्यामध्ये 49,10,000 रुपये तरतुदी करून निव्वळ नफा 78,57,000 रुपये झाल्याचं सांगितलं। त्यांची नफा विभागणी करून सभासदांना 15% लाभांश देण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली। त्या सर्व सभासदांनी मंजुरी दिली। संस्थेस अहवाल साली लेखा परीक्षण वर्ग अ मिळाल्यास सामाजिक कार्याचं वाचन केलं। संस्थेच्या प्रधान कार्यालय व शाखामार्फत ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत RTGS, NFT, IMPS, गुगल पे, फोनपे, SMS इत्यादी सुविधा देत आहोत। अहवाल सालात संस्थेचे सर्व सेवक वर्ग व पिग्मी प्रतिनिधी तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी यांनी संस्थेस केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले। सभेचे अध्यक्ष माननीय श्री विलासभाई शाह यांनी त्यांचे केलेल्या अहवाल वाचनास या सभेतील सभासदांनी मंजुरी दिली। यानंतर सभा विषय क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14 या विषयांचं सविस्तर वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर यांनी केलं। सभेपुढील सर्व विषयात सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। सभेचं कामकाज संपल्यानंतर इयत्ता 10वी, 12वी पदवीधर यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासदांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये संस्थेचे संचालक श्री कांतीलाल मोहनलाल जोगड किराणा व भुसार व्यापारी संघाचे अध्यक्षपदी, तसेच श्री प्रदीप राजाराम शाह राहणार आरग यांची व्यापारी महासंघ आरगचे अध्यक्षपदी, निकिता बोटकर व रोहित ताळेकर यांची शासकीय अधिकारी निवडीबद्दल व सौ ऋतुजा सौरभ शाह यांचे सत्कार करण्यात आला। यानंतर सभासद, इतर मान्यवर व प्रमुख पाहुणे माननीय श्री ललित भाई गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेस मार्गदर्शनही केले। यानंतर संस्थेचे संचालक श्री सुनीलभाई शाह यांनी आभाराचे गोड काम केले। सौ सैजल निलेश शाह व सविता राहुल शाह यांनी सभेच्या सूत्रसंचालनाचं अप्रतिम असं काम केलं। नंतर राष्ट्रगीत झाल्यावर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।